किती कुरुम आणि किती खणखणीत आवाज आहे ना, खायला देखील तशीच आहे. ही रव्याची निमकी. रव्याची निमकी म्हणजे सांगते ओ सांगते, कसा खणखणीत आवाज आहे त्याचा, पहिले ते ऐका. हा मसाला देखील सांगेल ना. चला तर सुरू करू. साहित्य दाखवल्याप्रमाणे वापरा. सर्वप्रथम कडकडीत 1 वाटी तेल गरम करा. तेल कडकडीत असल्यावर आपली नेमकी खूपच खुसखुशीत होईल. त्यानंतर बारीक रवा घ्या. मी अर्धा किलो रव्यासाठी घेतला आहे, त्यामुळे तेल ओता. तेल गरम असल्या कारणाने डायरेक्ट हात घालू नका, त्याला चमच्याने पूर्णपणे हलवून घ्या. चमच्याने नीट एकजीव झाल्यानंतर आपण इथे ह्या ठिकाणी गरम पाणी वापरले आहे. गरम पाण्यानेच मळा, नाही तर त्याची टेस्ट किंवा ते कुरकुरीत बनणार नाही. त्याचं पीठ मस्त झाकून अर्धा 1 तास तरी मस्त त्याला फुगू द्या. चला आता मसाल्याची तयारी करूया. जिरा आणि मिरा ह्या दोघांना एकत्र कुरकुरीत भाजून घ्या. त्याला आपल्या मिक्सरच्या भांड्यात काढून त्याची पावडर तयार करून घ्या. ही सर्व पावडर आपण वापरणार आहोत. ह्यासोबत त्यात लागणार आहे आपल्याला लाल तिखट, जिरे धनेची पूड, काळं मीठ, चाट मसाला आणि पिठी साखर. या सर्व गोष्टींना एकजीव करून घ्या. हा मसाला ऑप्शनल आहे, तुम्ही या जागेवर मॅगी मसाला सुद्धा वापरू शकता. आता आपले पीठ फुगले आहे. आता आपण ह्याचे बारीक पोळ्या लाटून घेऊ व त्याला ज्याप्रमाणे आपल्याला वाटेल त्याप्रमाणे त्याला कापून घेऊ. सर्वप्रथम पिठाची चांगली मसाज करून घ्या. पीठ अतिशय गुळगुळीत आहे. मी तुम्हाला कापून दाखवते समोस्यासारखं, सो तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही कापू शकता. त्याला आपण शंकरपाळ्यांसारखं देखील कापू शकतो, पण मी त्याला ह्या प्रकारे कापणं मला आणि आमच्या घराच्यांना जास्त आवडतं. तेल मस्त कडकडलं आहे, तर आपण आपले नमकीन सोडूया. तेल कडकडीत गरम असल्यावरच सोडा, त्याच्याशिवाय ते फुगणार नाही. आपण इथे कुठल्याही प्रकारचा सोडा वापरला नाही तरी देखील बघा कसे टम्म फुगलेत. ते अतिशय चांगले बनतात, खायलाही रुचकर लागतात चहासोबत. चहा खणखणीत आवाज तर आपण पहिले पण ऐकला, ते एकदा पूर्ण बघून घ्या. वाटतोय ना खणखणीत. आता आपला मसाला ॲड करा व त्यालाही नीट एकजीव करून घ्या. तयार आहे आपले रव्याचे नमकीन. आता ह्याला चहासोबत ट्राय करा. माझ्या चॅनलला फॉलो, लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.